आता एक वेगळी बातमी। नागपूरच्या प्रयोगशील शेतकरी कांचन नितीन गडकरी यांना हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। गेली 26 वर्षे त्या शेती क्षेत्रात कार्यरत आहेत। पुरस्कार स्वीकारल्यानंतर गडकरी यांनी केलेल्या भाषणात शेतीत केलेल्या प्रयोगाविषयी एक अनोखी माहिती दिली। पाहूया। वनस्पतींना संवेदना असतात, झाडं आवाजाला प्रतिसाद देतात। हे प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचं निरीक्षण। जगभरात बोस यांचं संशोधन गाजलं। नागपूरच्या एका महिला शेतकऱ्याने याचाच धागा पकडत आपल्या शेतीतही तो प्रयोग केला आणि त्यामुळे पीक चांगलं येतं असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं। फळं घालतात त्यावेळेला आणि ज्या दिवशी आपण ते पीक बाजारात देतो त्यावेळेला जर स्त्री सूक्त म्हटलं तर त्याचं उत्पन्न चांगलं होतं आणि हा प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये केलेला आहे की त्यावेळेला ते शेतामध्ये बसून स्त्री सूक्त म्हणायचं तर त्यावेळेला खरोखर माझं सोयाबीन खूप चांगल्या भावाने चांगल्या रीतीने विकला गेलाय। या आहेत कांचन गडकरी। होय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी। पण कांचन गडकरींची दुसरी ओळख प्रयोगशील शेतकरी अशी आहे आणि नुकताच त्यांचा हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक स्मृती प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने गौरव झालाय। याच वेळी त्यांनी पिकांच्या वाढी संदर्भातला आपला अनुभव शेअर केला। खडकांवरती तुम्ही दाणे टाका ते उगवत नाहीत, पण मातीत जर दाणा टाकला तर तो उगवतो। आणि तशीच माता आहे की जी माता नवनिर्मिती करून आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना, आपल्या नवीन पिढीला चांगले संस्कार देते आणि आपलं कुटुंब चांगलं करते। तशीच माती आहे। आपण जर त्या मातीमध्ये चांगलं बियाणं रुजवलं, त्याच्यावरती चांगले संस्कार केले। मी हा पण एक प्रयोग केला होता। कांचन गडकरी नागपूरच्या धापेवाडा इथं गेली 26 वर्ष शेती करतायत। मशागत, पाण्याचं नियोजन, बियाण्याची निवड या सगळ्या बाबींमध्ये स्वतः लक्ष घालून शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी त्या वेगवेगळे प्रयोगही करतात। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात चक्क 1 किलोचा कांदा पिकवल्याची मोठी चर्चा झाली होती। पुरस्कार सोहळ्यांपासून कांचनताई दूरच राहतात, पण हा पुरस्कार त्यांनी का स्वीकारला याचंही उत्तर त्यांनी दिलं। तुम्ही जर मला पुरस्कार दिला तर लोक म्हणतील की मंत्र्याची बायको आहे, तो दिले असेल 2-4 लाख रुपये, मिळाला असेल पुरस्कार। म्हटलं मला हे ऐकायचं नाही, म्हणून मी ठरवलं की मला पुरस्कार घ्यायचा नाही। पण त्यांनी बरोबर ओळखलं की कुठून काय चालतं, त्याच्यामुळे त्यांनी बरोबर तो पुरस्कार घेतला, मला सांगितला। नंतर मी जेव्हा यांना सांगितलं की माझं जे प्रिन्सिपल होतं त्याला मला तुम्ही त्याला ब्रेक दिला, पण त्यांनी एवढं मार्मिक मला नितीनजींनी उत्तर दिलं की म्हणजे कांचन असं आहे की तू आज शेती करते, आज गेले 26 वर्ष तू शेती पाहते, विक्रमी कांद्याचं उत्पादन तू घेतलंय, मागच्या 2 वर्षाच्या आधी 88 टन ऊस घेतलेला आहे, सोयाबीन चांगला घेतलाय। मग तू जर हे तुझ्या शेतकरी बांधवांना सांगणार नाही, तू पुरस्कार घेशील तर तू हे सांगशील। शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक शेतकरी वेगवेगळे उपाय करतात। म्युझिक थेरपीचा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो हे जगदीशचंद्र बोस यांच्यासारख्या महान भारतीय शास्त्रज्ञाने जगाला दाखवून दिलंय। मात्र कांचनताईंना असे प्रयोग करणं जमू शकलं, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर शेती करताना अनेक अडथळे असतात। त्यात मंत्रोच्चार किंवा संगीताचा प्रयोग करणं कितपत शक्य आहे हाही प्रश्नच आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।